महाप्रसाद मुखर्जी माझं नाव आहे. सिंध नदी आहे का? अच्छा, सिंध नदी आहे बघा. अच्छा, सिंध नदी आहे. काश्मीरमध्ये आम्ही एंट्री घेतलेली आहे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जय माताजी. आणि आम्ही काश्मीरला जाणार आहे आज. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, टाइम फोकसमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपला तिसरा दिवस आहे. काश्मीरला जायला आज तिसरा दिवस आहे. तिसरा की चौथा? तर आज आम्ही चौथा दिवस आहे. आज आम्ही चाललो आहे काश्मीरला, श्रीनगरला चाललो आहे. तर आजचा प्रवास पूर्ण आमचा गाडीमध्येच होणार आहे. पूर्ण 5 ते 7 जाणार आहे ना? 7 तास ना? 6 तास, 221 किलोमीटर आहे. 6 तास तरी आम्हाला लागतील श्रीनगरला जाण्यासाठी. न स्टॉप घेता गेलो तर 6 तास, नाही तर जास्त. ट्रॅफिकवर अवलंबून आणि म्हणजे तुमच्यावर आहे, तुम्ही किती स्टॉप घेता त्यावर. फ्रेंड्स, या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो आहे, ग्रँड शरण हॉटेलमध्ये. आणि आपली गाडी आलेली आहे. आपलं लगेच आतमध्ये ठेवतो आहे. हे बघा, द ग्रँड इथून दिसतं आहे, द ग्रँड शरण. हे बघा, चांगलं हॉटेल आहे. गाईस, कारमध्ये बसलो आहे. आमचा प्रवास आता चालू झालेला आहे. आहे बोला. हॅलो. आणि आमचे ड्रायव्हर आहेत. मग काय ना, मुर्तुजा आहे ना आपलं ना? मुर्तुजा. हे कटरापासून श्रीनगरकडे जाण्याचा रस्ता आहे. पूर्ण ऑफ रोडिंगसारखा रोड आहे. हे बघा, ट्रॅफिक लागलं आहे इथे. इकडे सगळे वॉटर टँकची लाईन लागलेली आहे या बाजूला. इथून पाणी घेऊन जाण्यासाठी भरपूर ट्रक्स आहेत. वॉटर टँक आणि मोठी नदी आहे. ब्रिज इकडचे एकदम असे लहान लहान नॅरो आहेत, छोटे छोटे. हे बघा, नदी नाही आहे, स्ट्रीम आहे. क्या हे बघा, स्ट्रीम आहे. स्ट्रीम आहे. आणि पाणी घेऊन जाण्यासाठी एवढे एवढे ट्रक्स आहेत भरपूर. भरपूर ट्रक आहेत. हे उधमपूर डिस्ट्रिक्ट चालू झालं इथून. हे बघा, हे बघा. आणि भयानक ट्रक आहे तिकडे पाहण्यासाठी. लाईनच लावली. गाईस, आम्ही जम्मू श्रीनगर हायवेवरती पोहोचलो. समोर आहे श्रीनगर 209 किलोमीटर, उधमपूर आहे 27 किलोमीटर, पटनी टॉप 74 किलोमीटर आहे. तिकडे ट्रक पूर्ण असे लाईनीने लावलेले, तिकडे थांबलेले आहेत. त्या ट्रकला दिवसाचं परमिशन नाही इथून ट्रॅव्हल करण्यासाठी. रेस्ट करतात, आराम करतात. संध्याकाळी 5 नंतर ट्रकला रोडवरती अलाव आहे, ट्रक जाऊ शकतात. म्हणून बरं आहे, ट्रॅफिक वगैरे कमी आहे. सगळ्या ट्रक्स लाईनीने लागलेले तिथे. संध्याकाळ झाले की यांचं चालू आहे ट्रकचं. रस्त्यावरती भरपूर वाहन असतील. पूर्ण लाईनीने ट्रक लागले. टनेल आलं आहे बघा. डॉक्टर साया महाप्रसाद मुखर्जी माझं नाव आहे. ये आपने 7 किलोमीटर बोला ना? कितना बोला? 9 किलोमीटर. ये बोलना 9 किलोमीटरचं टनेल आहे. हे शॉर्टकट आहे आता इथून. कारण पूर्वी टनेल नव्हतं तर 300 किलोमीटर वगैरे लागायचं. पण आता याच्यामध्ये जवळ 90 किलोमीटरचं
फरक पडलेला आहे टनेलमुळे. गाईस पूर्वी रोड होता पत्नी टॉपवरून, पण आता पत्नी टॉपवरून नाही जाऊ शकत कारण आता नवीन टनेल बनवलं आहे. तर आता आपल्याला पत्नी टॉप लागणार नाही. हा शॉर्टकटचा रस्ता आहे. गाईस टनेल म्हणून बाहेर पडलं आहे. समोर टनेल बाहेर पडल्याचा व्ह्यू. भरपूर गाड्या तिकडे. समोरून बस चाललेली आहे बघा, ग्रीन कलरची. हे लोकल ट्रान्सपोर्ट आहे इकडचं. छोटासा टनेल आहे इथं. गाईस इथे आम्ही थोडा नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबलो आहे. हा एक व्ह्यू पॉईंट आहे इथे. हे बघा खूप सुंदर दिसतंय. आमचे पर्यटक ते सांगितलं कसे आहे. वाव खूप सुंदर आहे इथं. दृश्य खूप छान दिसतंय. समोर नदी आहे. मॅगी मागवलेलं आहे हे बघा. आणि चहा बरोबर फोटो काढण्याचं हे आहे, शूटिंग चालू आहे इथे. हे बघा. आणि हा मंत्र मटण जास्त करून मटण असतात. मग दम आलू असतं, राईस असतं. म्हणजे राईस असतो त्याच्याबरोबर सगळ्या डिशेस त्या खायच्या. कबाब असतो. श्रीनगर ट्राय करायचं आहे का तुला? एक ट्राय करूया. तुम्ही खूप सुंदर दृश्य दिसतंय. आणि या लेफ्ट साईडने इकडे नदी, या बाजूला नदी आहे. आणि पुढे छान घरं दिसत आहेत डोंगरांवरती. समोर समोर आहे बर्फाचं पूर्ण डोंगर आहे. हे असं आहे काला काला पण हा सफेद नाही आहे, एकदम हे आहे ब्राऊन ब्राऊन आहे. हे बघा पूर्ण रिव्हर आहे. लेफ्ट साईडला पूर्ण इथे काम झालं. अच्छा हे टनेलचं काम झालं वाटतं. हे टनेल बनलं आहे. अच्छा टनेल नवीन बनतं, त्याचं काम चालू आहे. तेव्हा पूर्ण घरं दिसत आहेत. इसको बोलते हैं सिंध नदी. सिंध नदी आहे का? अच्छा सिंध नदी आहे बाबा. अच्छा सिंध नदी आहे. आणि आजूबाजूला पूर्ण परिसर, लोक राहतात, घरं आहेत. हे बघा खूप सुंदर दृश्य इथून दिसतं. सिंध नदीच्या बाजूला, सिंध नदीच्या बाजूला हे पूर्ण घरं आहेत. ये रामबन है. रामबन आहे काय? अच्छा हे रामबन आहे पूर्ण. आहे मगाशी आम्ही बोट पाहिलेलं. हे रामबन आहे, रामबन. वाव सुंदर आहे, छान दिसतंय. हा जुना ब्रिज आहे, तोडला आहे. आणि इथे समोर पूर्ण टनेल नवीन बांधलं आहे. तिथून जात आहेत गाड्या. ट्रॅफिक आहे या बाजूला. JCB कुठे आतमध्ये गेला. या टनेलमध्ये आलं. फायनली टनेलमधून बाहेर पडलोय. आतमध्ये भरपूर काय म्हणतात धूळ होते. इथे पण धूळ आहे बघा, इकडे पण धूळ आहे. धूळ म्हणजे इकडचे धूळ म्हणजे सिमेंट सारखं धूळ आहे. असं वाटतं की सिमेंटच आहे ठिकाणी टाकलेलं. काळ्या दगडांची पूर्ण धूळ आहे. बनल साईडला आलोय.
इथे भरपूर ट्रॅफिक वगैरे असते मोस्टली, कारण इथे ब्रिजचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आता. तर व्यवस्थित कन्स्ट्रक्शन वगैरे केलं त्यानंतर होईल ट्रॅफिक फ्री. भरपूर काम चालू आहे इथे ब्रिजचं. बघा पूर्ण कन्स्ट्रक्शन चालू आहे इथे. थोडं इकडे ट्रॅफिक आहे. ब्रिज बनतात. एकदा ब्रिज बांधला ते काय नो प्रॉब्लेम. काश्मीरमध्ये आम्ही एंट्री घेतलेली आहे. हे बघा काश्मीरमध्ये एंट्री घेतलेली आहे आम्ही. हो गाडी येणार होत्या म्हणून आम्हाला इकडे थांबवलेलं. आर्मीच्या गाड्या ते बघा CRPFची गाडी आली आणखी. हात दाखव त्यांना. हात दाखव मंत्र. मी Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. झेलम नदी बघा. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laughs so loud as the hours pass. We're gonna do it all again. पूर्ण सेफ्रॉनची शेती आहे केसरची. Stars
from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be. We're gonna be. Two hearts running wild. सगळे चिनारची झाडं आहेत हे बघा तुम्हाला दिसतात ते पानं भरपूर जुनी झाडं आहेत ती तर आपला एरिया काय आहे अपना एरिया हो गया सोनमार्ग कुठला सोनमार्ग 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 तन्मय आप राजबाग बोले राजबाग राजबाग अभी तक हम थे सोनमार्ग में, अब राजबाग घुस गए। अभी राजबाग आ गए इधर ऐसे पेड़ बहुत है ना ये बड़े बड़े चिनारची झाडे आहेत. चिनारची झाडं गाईस द ग्रँड केसरमध्ये आम्ही चेक इन केलेलं आहे इथे हॉटेलचा ॲम्बियन्स खूप छान आहे आणि त्याने आम्हाला दिलेलं आहे की कावा हा कावा दिला आहे पिण्यासाठी वेलकम ड्रिंक म्हणून कसा आला बघू दे. आणि त्याचा ॲम्बियन्स खूप छान आहे बघा समोर फोटोग्राफी चालू आहे हे इथे रिसेप्शन आहे आणि मुलं हाय गाईस तर शेवटी आम्ही श्रीनगरला पोचलो तर आमचा हा रोड ट्रिपचा प्रवास होता कटरा टू श्रीनगर याच्यामध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कटरा टू श्रीनगरचा पूर्ण हा प्रवास तर हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर फ्रेंड्स नेहमीसारखंच मस्त राहा मजेत राहा फिरत राहा आणि स्वस्त राहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या आपण जाणार आहोत कुठे जाणार आहोत का आपलं गुलमर्ग उद्या आपण गुलमर्गला जाणार आहोत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुलमर्गच्या